मसीह की मैं इवेंजलिस्ट अभिषेक रॉजर्स। Fire in the name of Jesus! Fire in the name of Jesus! Fire in the name of Jesus! आप सभी के लिए एक खुश खबर लाया हूं। जैसे कि पिछले साल 2023 में परमेश्वर ने पुणे, मुंबई और अहमदनगर ये शहरों में परमेश्वर ने कार्य किया। Fire in the name of Jesus! Fire in the name of Jesus! बहुत सारे लोगों को परमेश्वर के उपस्थिति का अनुभव हुआ, बहुत सारे लोगों के जीवन में चंगाई मिली और उनको उद्धार हुआ। वैसे ही परमेश्वर ने मुझसे कहा कि आने वाला 2024 में ज्यादा से ज्यादा परमेश्वर का वचन पहुंचाना है, ज्यादा से ज्यादा लोगों तक परमेश्वर का उद्धार पहुंचाना है। इसीलिए 10 फरवरी 2024 को टाउन आशीर्वाद सभा ये नॉर्टल मेमोरियल चर्च ग्राउंड में होने वाली है शाम 6 बजे। मैं सभी भाई और बहनों को यहाँ पर आमंत्रित करता हूँ, आप आए और परमेश्वर की उपस्थिति का अनुभव ले। प्रेज द लॉर्ड। नया जीवन देने वाले की, प्रभु यीशु मसीह की। हालेलुया। प्रेज प्रेज द लॉर्ड। आपले सर्वांचे मी सनी जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीजमध्ये आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो। कारण आपल्यामध्ये ही उत्सुकता आहे देवाची वचन ऐकण्याची आणि देवाचे वचन समजून घेण्याची, आणि त्यामुळं आपण दर शुक्रवारी ही लाईव्ह येत असतो आणि काही देवाच्या मार्गदर्शनाचं महत्त्व किंवा देवाच्या वचनाचं महत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। आणि म्हणून आपण दर शुक्रवारी या ठिकाणी भेटत असतो आणि लाईव्ह सेशनमध्ये आपण सर्व उपस्थित असतात। म्हणून सर्वात प्रथम मी आपले सर्वांचे देवाचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याच्यामध्ये आपले सर्वांचे मी स्वागत करतो। जसं आपण वचनाद्वारे काही महत्त्वाच्या गोष्टी बघत असतो आणि जेणेकरून आपल्या जीवनामध्ये ते वचन कसं कार्य करेल हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो। मागच्या माझ्या सेशन्समध्ये आपण बघितलं की मोह हा आपल्या जीवनामध्ये कसं आपलं जीवन समाप्त करून टाकतं। मोह कसं विध्वंसकारक आहे, जे आपल्या जीवनामध्ये फार चुकीचं काम करतं किंवा आपलं जीवन समाप्त करून टाकतं। म्हणून ह्या मोहापासून कसं लांब राहायला पाहिजे, किंवा मोहामुळं कोण कोण लोक होते, कोण बायबलमध्ये असे कोण व्यक्तिमत्व मी तुम्हाला दाखवले ज्यांचं मोहामुळं जीवन समाप्त झालं आणि एकाचं व्यक्तिमत्व मोहापासून लांब गेल्यामुळं हे जीवन अजून उंच झालं। कारण का, जसं आपण बघितलं मागच्या वेळेस दाविदाचं उदाहरण, की दाविदाने काय केलं, मोहामुळं गेल्यानंतर मोहामध्ये पडल्यानंतर तो देवापासून लांब होऊ लागला। पण योसेफाचं आपण उदाहरण बघितलं की जेव्हा योसेफाने त्याच्या मोहाला विजय मिळवला, योसेफ हा त्याच्या देशाचा अधिकारी झाला। म्हणून आपण हे 2 उदाहरणं बघितले जेणेकरून आपल्याला कळलं की खरोखर मोह आपल्या जीवनामध्ये कसं कार्य करतं आणि कार्य केल्यानंतर काय आपण देवापासून कसं लांब होतो। चुकीचं कार्य हे मोहामुळे होतं आणि मोह सैतानपासून येतं। आणि आशा करतो की आपण देखील त्या गोष्टी जाणून घेतल्या असेल आणि जे आपण ह्या ठिकाणी ऐकतो किंवा वाचतो किंवा आम्ही जे सांगतो त्या तुम्ही देखील पडताळणी केली पाहिजे, तुम्ही देखील त्याचा अभ्यास केला पाहिजे। कारण जेवढं जास्त आपण देवाचं वचन ऐकणार आहोत, जेवढं जास्त आपण देवाच्या वचनाप्रमाणे चालणार आहोत, तेवढं जास्त आपण देवाच्या जवळ जाणार आहोत, देवाच्या समीप जाणार आहोत, अधिकाधिक आपण आशीर्वाद मिळवणार आहोत, अधिकाधिक आपण आशीर्वाद मिळवणार आहोत, अधिकाधिक त्या जवळ जाणार आहोत। म्हणून हे वचन फार महत्त्वाचं आहे। म्हणून फक्त ऐकणारे असू नका, त्याप्रमाणे करणारे असा, हे बायबल आपल्याला सांगतं। म्हणून आजचं देखील आपण असंच काही वचन बघणार आहोत। फार महत्त्वाचं वचन आहे जे मला देवाने सुचवलं, पवित्र आत्म्याने सुचवलं तुमच्यासमोर सांगण्यासाठी, म्हणून मी तुम्हाला ते वचन आज सांगणार आहे। 1 योहान याचा 1 अध्याय 5वं वचन, देव प्रकाश आहे, त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही। देव प्रकाश आहे, आपल्याला माहिती देव आशीर्वादित आहे, आपल्याला देव आशीर्वादित करतो। सर्व चांगल्या गोष्टी हे मला जे भेटतात हे देवामध्ये भेटतात।
माझं जीवन उल्हासित होतं ते देवामुळं होतं. माझं जीवन जे आशीर्वादित होतं ते देवामुळं होतं. माझ्या जीवनामध्ये अनेकशा चांगल्या गोष्टी होतात ते देवामुळं होतात. पण माझ्या जीवनामध्ये वाईट होतं तर ते देवामुळं होत नाही. माझ्या जीवनामध्ये जर वाईट होत असेल तर ते माझ्या मोहामुळं, माझ्या पापांमुळं माझ्या जीवनामध्ये वाईट होतं. म्हणून देव चांगला आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी दाखवले की देव प्रकाश आहे, त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. अंधकार म्हणजेच पाप, अंधकार म्हणजे चूक. चांगल्या गोष्टी देवाकडच्या, वाईट गोष्टी पाप, सैतान, सगळ्या गोष्टी. म्हणून ह्या ठिकाणी देव प्रकाश आहे, त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. पुढील वचन मी तुम्हाला दाखवतो. येशू ख्रिस्तानी हे बोललं, योहान 8:12 वचन, मी जगाचा प्रकाश आहे. हे कोण म्हणतं? हे येशू ख्रिस्त म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे, माझ्या पाठीमागे या. म्हणजे आपण बघूयात की देव येशू ख्रिस्त हा स्वतःला प्रकाश म्हणलेला आहे, किंवा देव असं येशू ख्रिस्त म्हणलेला आहे की मी जगाचा प्रकाश आहे. मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधकारात चालणार नाही. जो मला अनुसरतो म्हणजे जो माझ्या मागे चालतो त्याच्या जीवनामध्ये अंधकार येणार नाही. पहिले आपण वचन बघितलं की देव प्रकाश आहे, त्याच्या ठाई अंधकार नाही. आणि योहान 8:12 आपण असं बघतो की येशू ख्रिस्त म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे. मला जो अनुसरतो त्याच्या जीवनामध्ये अंधकार नाहीये. हे खरं आहे, कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या सर्वांना देवाने निर्माण केलं. ही पृथ्वी तर सगळं काही देवाने निर्माण केलं, बायबलमध्ये आपण बघितलं. पण एक काळ असा आला, जुन्या करारामध्ये आपण बघितलं, एक काळ असा आला की पूर्ण जगामध्ये, पूर्ण पृथ्वी तलावरती पापाचा हाहाकार माजला होता. सगळीकडं पाप, चुकीच्या गोष्टी ह्यामुळं जगामध्ये अंधकार वाढू लागला होता. पृथ्वी तलावरती अंधकार वाढू लागला होता. लोकांना देवाचं महत्त्व हे कळायला चुकत नव्हतं, किंवा त्यांना कळत नव्हतं देव काय आहे, देवाला एक्झॅक्टली काय पाहिजे. देवाचं महत्त्व त्या ठिकाणी आपण बघतो की कमी झालं होतं, आणि पापाचं महत्त्व त्या ठिकाणी जुन्या करारामध्ये आपण बघितलं की वाढत चाललं होतं. लोक जास्तीत जास्त पापामध्ये पडू लागले होते, जास्तीत जास्त पाप करू लागले होते, चुकीच्या गोष्टी होऊ लागले होते. आणि ते त्या टायमाला ते लोक पश्चाताप करत नव्हते, तर ते लोक यज्ञ करायचे, बली करायचे, आणि त्यांना असं वाटायचं की ह्यामुळं माझे पाप हे दूर होतील किंवा मला देव क्षमा करेल. पण आपण बघितलं की आपल्या पापांमुळं त्या मुक्या जनावराला त्या ठिकाणी वधण्यात येत होतं, त्या ठिकाणी त्याची बली देण्यात येत होती. आपल्या पापांमुळं त्या बिचाऱ्या मुख्या जनावरांनी का भोगावं? म्हणून देवानी बघितलं की सगळीकडं अंधकार पसरलेला आहे, दाट अंधकार झालेला आहे पृथ्वी तलावरती. म्हणून देवानी काय केलं प्रियांनो? देवानी येशू ख्रिस्ताला पाठवलं. आमेन. देवानी येशू ख्रिस्ताला पाठवलं ह्या जगामध्ये. आणि मला तुम्हाला सांगून द्या, वचन ह्याच्यामध्ये आपण थोडं खोलात जाऊ की येशू ख्रिस्त हा स्वतःला प्रकाशमय कसा म्हणतो, का म्हणतो? कारण मी जसं सांगितलं की सगळीकडं हाहाकार माजला होता, सगळीकडं अंधकार पसरला होता, लोक पाप करू लागले होते, चुकीच्या गोष्टी करू लागले होते, अनेकशा गोष्टींमुळं पृथ्वी तलावरती अंधकार होता. पण ह्या वचनामध्ये मला असं कळतं की येशू ख्रिस्त म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे. तो कसा? योहान 1:4-5 वचन, त्याच ठाई जीवन होतं. पापाचं वेतन काय आहे? पापाचं वेतन मरण आहे. पण योहान 1:4-5 वचन ठीक असं सांगितण्यात आलं, त्याच्या ठाई जीवन होतं, जे पापामुळं आपलं मृत्यू होऊ शकणार होतं किंवा आपल्याला मृत्यू येणार होता. पण जेव्हा येशू ख्रिस्त आला, इथं तेच दाखवलं, त्याच्या ठाई जीवन होतं. म्हणजेच काय? येशू ख्रिस्ताच्या ठाई जीवन होतं. पापांमुळं आपले अंत हा अटळ आहे, पापामुळं आपलं शिक्षा होणारच आहे. पण देवानी येशू ख्रिस्ताला का पाठवलं? की जे लोक मरणापासून दूर व्हावे,
पापाचं वेतन मरण असल्या कारणाने लोक पापापासून दूर होय, मरणापासून दूर होय म्हणून येशू ख्रिस्त आला. म्हणजेच मला इथं वचन कसं सांगतात, त्याच्या ठाई जीवन होतं, ते जीवन मनुष्य मात्राच्या प्रकाश होतं, मनुष्य मात्रासाठी प्रकाश होतं. म्हणजेच काय, माझे जर त्या ठिकाणी त्या जुन्या करारामध्ये सगळीकडं अंधकार होता, पापांमुळं दाट अंधकार झाला होता, त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला जेव्हा पाठवलं त्याच्याकडं जे प्रकाश होता तो प्रकाश या पृथ्वी तलावरती आला. आणि जो मनुष्य त्या जीवन एक्सेप्ट करतो, ते जीवन आपल्या जीवनामध्ये उतरवतो, त्याच्या ठाई इथं दिले वचनामध्ये की त्याच्या ठाई प्रकाश आहे. तो प्रकाश अंधकारात प्रकाशतो. म्हणजेच काय, जो येशू ख्रिस्ताला अनुसरतो, जो येशू ख्रिस्ताच्या मागं चालतो, तो या जीवन म्हणजे सगळ्या जीवनामध्ये, सर्व पृथ्वी तलावरती तो प्रकाशमय होतो प्रियांनो. म्हणून ह्या ठिकाणी आपण बघतो की येशू ख्रिस्त म्हणला मी प्रकाश आहे. जेव्हा सगळीकडे अंधकार होता त्या ठिकाणी देवाने येशू ख्रिस्ताला या पृथ्वी तलावर पाठवलं. का? ॲज लाईट इन वर्ल्ड. जेव्हा पूर्णपणे जेव्हा अंधकार होता, डार्कनेस म्हणतो आपण ज्याला, अंधकार, तेव्हा त्या ठिकाणी त्यावेळेस जुन्या काळामध्ये कुठंच यश नव्हतं, केवळ लोक पापांमध्ये अडकत होते. त्या टायमाला देवानी येशू ख्रिस्ताला या पृथ्वी तलावरती पाठवलं एक प्रकाशासारखं. म्हणून येशू ख्रिस्त इथं म्हणतो की मी प्रकाशमय आहे, मी जगाचा प्रकाश आहे. जे जग अंधकारात बुडलं होतं, जे जग पापांमध्ये बुडलं होतं, अनेक चुकीच्या गोष्टींमध्ये बुडलं होतं, मी त्या जगाचा प्रकाश आहे. म्हणजेच काय, त्या प्रकाशाच्या मागं चाला. आज आपल्याला माहिती आहे, आज आपल्या अनेकशा आपण बघतो की आपल्या आजूबाजूला अनेकशा चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत, पाप आहेत जगात. आज देखील तेच चाललंय. जरी कैक वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी वधस्तंभ वाहिला, पण आज जर मी परिस्थिती बघतो, आज पण परिस्थिती वेगळी नाहीये. आज पण तीच परिस्थिती परत होऊ लागली आहे. सैतानाने त्याचं परत राज्य पसरवायला चालू केलेलं आहे. परत सगळीकडे अंधकार चाललेला आहे, चुकीची वृत्ती, मनुष्याची चुकीची वृत्ती चाललेली आहे, अनेक चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत. पण मला आपल्याला ठरवायचंय की मला अंधकारच्या मागं जायचंय की मला प्रकाशाच्या मागं जायचंय. मला सैतानाच्या मागं जायचंय का मला देवाच्या येशू ख्रिस्ताच्या मागं जायचंय. कारण जर मला देवाच्या मागं जायचंय, येशू ख्रिस्ताच्या मागं जायचंय, तर मला त्याचप्रमाणे चालावं लागल. जे येशूचं शिकवण आहे, जे येशूचे वचन आहे, जे येशूच्या आज्ञा आहेत, ते मला पाळावं लागल. प्रियांनो, खरोखर आजच्या या जगामध्ये, आजच्या या जीवनामध्ये मला माझ्या जीवनासाठी प्रकाश हा फार गरजेचा आहे. कारण आज जर मी माझं जीवन आसपास बघतो, आजचं संसार हे बघतोय मी, अनेकशे पाप पाडू लागलेले आहेत, चुकीच्या गोष्टी. अनेकशे तरुणांसाठी देखील मी हे सांगत आहे. तरुणांनो, खबरदार, चुकीच्या गोष्टींच्या मागं लागू नका. चुकीच्या सवय आपल्या जीवनात लावून घेऊ नका. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला. येशू ख्रिस्ताने आपलं स्वतःचं बलिदान आपल्यासाठी केलं. हे बलिदान नेहमी आपल्या जीवनामध्ये स्मरा, आठवण ठेवा. आणि येशू ख्रिस्ताच्या मागं चाला. चुकीच्या गोष्टी करायला फार सोप्या आहेत आणि चुकीच्या गोष्टी केल्यानंतर आपलं जीवन देखील समाप्त होणार आहे. पण जर येशूच्या मागं आपण चाललो, देवाच्या वचनाच्या मागं आपण चाललो, देवाच्या इच्छेप्रमाणे चाललो, तर आपल्याला यश प्राप्ती ही 100% आहे. निराशा नाहीत, 100% नाही. देवाच्या ठाई निराशा नाहीये. उसके घर में देर है पर अंधेर नहीं. हे तर आपल्याला ही म्हण आपल्याला तर माहिती आहे. जरी मला पटकन काही गोष्टी भेटत नसेल, जरी मला पटकन त्या रिझल्ट भेटत नसेल देवाच्या मागं जाण्यानंतर, पण असं नाही की मी नेहमीच अपयश होईल. मला यश प्राप्ती आहे, देवाच्या मागं यश प्राप्ती आहे. कारण येशू ख्रिस्त माझा प्रकाश आहे. मला हे वचन सांगतंय की येशू ख्रिस्त हा माझा प्रकाश आहे.
मला प्रकाशाच्याच मागं चालायचंय, मला अंधकारात चालायचं नाही. धडपडाल आपण, पडाल खाली. कधी ना कधी अंधकारमध्ये चालता चालता आपण पडाल, कारण आपल्याकडे प्रकाशच नाहीये. जर मला चालायचंय, मला ठेच नकोय, तर येशू ख्रिस्त तर आहेच ना प्रकाश, त्याच्या मागं चालू, त्याच्या मागं आपण चालू. त्याच्या मागं कसं चालूया, तर वचनाप्रमाणे आचरण. माझ्या अंतःकरणामध्ये जे चुकीच्या गोष्टी आहेत, जे वाईट विचार आहेत, ते मला काढून टाकायचे आहेत. कारण जर मला येशू ख्रिस्ताच्या मागं जायचंय, जर मला त्या प्रकाशाच्या मागं जायचंय, तर मला देखील अंधकारात राहतात चालणार नाही. मला देखील त्या पापामध्ये राहून चालणार नाही. मला देखील स्वच्छ व्हायचं जर मला त्याच्या मागं चालायचंय, फक्त बोलून नाही. मी म्हणलं मी देवाच्या मागं चालते, पण मी काय करतो, मी व्यसन करतोय. मी जर म्हणलं मी देवाच्या इच्छेप्रमाणे चालले, पण मी काय करतोय, चुकीचे विचार माझ्या मनामध्ये आहे, माझ्या डोक्यामध्ये आहे. जर मी असं म्हणतो की मी येशूच्या मागं चाललोय, पण मी माझा पाप सोडत नाही, ह्याला नाही म्हणत की आपण देवाच्या मागं चाललोय, आपण येशूच्या मागं चाललोय, ह्याला नाही म्हणत. मी माझं सर्वस्व सोडून, देहाचे कर्म जसं माहिती आपल्याला, आपले स्वतःचे विचार सोडून मी देवाच्या मागं चाललोय ब्लाइंडली. मला काही घेणं देणं नाही, मला देव कुठं पण नेऊ, ब्लाइंडली. माझा विश्वास त्याच्यावरती असला पाहिजे, माझा विश्वास त्याच्यावरती असला पाहिजे, त्याच्या वचनावरती विश्वास असला पाहिजे, जेणेकरून माझ्या जीवनामध्ये यश प्राप्ती, आशीर्वाद भेटल्याशिवाय राहणार नाही. पहिले माझं स्वतःचं, मला जे स्वतःचे चुकीचे विचार, जे पाप आहे माझ्या अंतःकरणामध्ये, चुकत नाही असं कोणी मनुष्य नाही, बरोबर, वचन सांगतं आपल्याला. पण असंच आहे का ते आपण त्या पापांमध्येच राहावं, त्या चुकीच्या विचारांमध्येच राहावं, त्या चुकीच्या व्यसनांमध्येच राहावं? नाही. या गोष्टी तुमचा नाश आहे, या गोष्टींमुळे तुमचा मृत्यू अटळ आहे. प्रियांनो, आपल्याला हे जीवन देवाने गिफ्ट केलेले आहे. हे जीवन देवासाठी द्या, देवासाठी खर्च करा आणि देवाच्या मागं चाला. म्हणून जर मला येशू ख्रिस्ताच्या मागं जायचंय, जर येशू ख्रिस्त माझा प्रकाश आहे, मला स्वतःच्या मध्ये जे चेंजेस करायचे आहेत, माझ्या अंतःकरणामध्ये जे चेंजेस करायचे आहेत, ते गरजेचे आहेत. म्हणजे काय होईल, तो येशू ख्रिस्त तो देव मजमध्ये राहील. जसं मी मागच्याच पण सांगितलं, आपलं शरीर हे देवाचं मंदिर आहे. कधी मंदिर होईल, जेव्हा जे आपलं शरीर आहे ते आपण साफसूफ करू. साफसूफ केल्यानंतर देव जो पवित्र आत्मा तो आपल्यामध्ये राहील, तो वस्ती करल. आणि तो प्रकाश, देवाचा प्रकाश, येशू ख्रिस्ताचा प्रकाश हा लोकांपर्यंत पडल. आणि तेव्हा तुम्हाला लोक म्हणतील की हो, खरोखर हे लेकरं, हे देवाचे सेवक, हे देवाचे जे देवाला मानतात, हे खरोखर देवाच्या इच्छेप्रमाणे चालतात. का? कारण तो जो प्रकाश येशू ख्रिस्ताचा आहे, तो प्रकाश देवाचा आहे, तो आपल्यामध्ये दिसू लागेल. कारण चांगल्या गोष्टी आपण स्वीकारू, वाईट गोष्टी आपण सोडू, तो जो प्रकाश आहे तो आपल्यामध्ये देखील दिसेल. कधी दिसेल? जेव्हा त्या प्रकाशाच्या मागं आपण चालूया. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण प्रकाशाच्या मागं चालू, प्रकाशाच्या इच्छे, जसं प्रकाश आपल्याला सांगतो ह्या वाटेने जायचं, त्या वाटेने आपण चालू, चुकीच्या गोष्टी सोडू, वाईट गोष्टी सोडू, व्यसन सोडू, व्यभिचार सोडू, हे मोह सोडू. हे सर्व गोष्टी सोडल्यानंतर जो देवाचा प्रकाश आहे, वचन सांगतं येशू देव प्रकाश आहे, त्याच्या ठाई अंधकार नाही. म्हणजेच काय, जेव्हा आपण त्या येशू ख्रिस्ताला स्वीकारू, जेव्हा त्या देवाला स्वीकारू, तेव्हा तोच प्रकाश आपल्यामध्ये देखील येईल. आणि लोक स्वतः म्हणतील की हो, हे खरोखर देवाचे सेवक आहात, हे खरोखर देवाप्रमाणे चालतात, देवाच्या इच्छेप्रमाणे चालतात. वचन सांगतं प्रियांनो, मत्तेचा 5वा अध्याय 14वे वचन, 14 ते 16, तुम्ही जगाचे प्रकाश आहात. ठीक आहे, आज आपल्याला माहिती आहे, आज सगळीकडे अंधकार आहे, आज सगळीकडे वाईट गोष्टी चाललेल्या आहेत. मनुष्य अतिशय चुकीचे पाप करू लागलेला आहे. पण ह्या ठिकाणी मत्ते 5, 14 आणि 16 मध्ये काय दाखवलेलं आहे की तुम्ही जगाचे प्रकाश आहात. एमेन. डोंगरावरती वसलेलं नगर कधी लपू शकत नाही, तसंच आपलं जीवन आहे. जर तो प्रकाश आपण स्वीकारला आणि तो प्रकाश आपल्यामध्ये दिसू लागला, तरी तो लोकांना कळल, तो दिसल. जसं उंच डोंगरावरती जसं एक नगर वसलेलं असतं, ते लपत नाही कधी, तसंच देवाने इथं सांगितलंय वचनाद्वारे सांगितलंय
की जर तुम्ही तो प्रकाश स्वीकाराल तर ते लपल्याशिवाय राहणार नाही. पुढे अजून एक उदाहरण दिलेलं आहे. दिवा लावून मापाखाली ठेवीत नसतात, दिवटनिवट ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. जर आपण स्वीकारले देवाला, येशू ख्रिस्ताला, म्हणजेच आपण स्वतःसाठी नाही तर आपण देखील असं बना की लोकांनी तुमच्याकडून एक्झाम्पल घेतलं पाहिजे. याच्यामध्ये तेच सांगितले, दिवा एका मापाखाली ठेवत नाही तर तो दिवटनिवटी ठेवतात, म्हणजे घराला तो प्रकाश भेटल. म्हणजे जो तुमचा प्रकाश आहे तो लोकांपर्यंत चांगला पडू द्या, म्हणजे देखील लोक तो प्रकाश बघून ते देखील सुधारतील. स्वतःला तसं बनवा की त्यांना खरोखर वाटलं पाहिजे की हो, ह्यानी सुधारल्यानंतर ह्या जीवनामध्ये आशीर्वाद आलेत, चांगल्या गोष्टी आलेत, यश प्राप्ती आले, अनेक चांगल्या गोष्टी जीवनामध्ये झाल्यात. कशामुळं? ह्यांनी तो प्रकाश स्वीकारला, आपल्या जीवनामध्ये तो उतरवला, देवाच्या इच्छेप्रमाणे चालला, म्हणून आज यश प्राप्ती अनेक आशीर्वाद आहेत, ह्याच्यामुळं आहे. म्हणजेच काय, तुम्ही लोकांसमोर एक कित्ता बना, एक्झाम्पल सेट करा की देवाकडे आल्यानंतर काय होतं, कसं चेंज होतं लाईफ. म्हणून आपला प्रकाश लोकांपर्यंत चांगला पडू द्या, म्हणजेच काय, आपल्याला बघून देखील लोक सुधारतील. पुढं असं लिहिलेलं आहे प्रियांनो, तुमचा प्रकाश लोकांपर्यंत चांगला पडून द्या, तुमची सत्कर्मे पाहून ते तुमच्या स्वर्गीय पित्याला गौरव देतील, त्याचा उपकार स्मरण करतील तुमच्याकडं बघून. म्हणून सर्वात प्रथम आपण काय शिकलो? देव प्रकाश आहे. येशू ख्रिस्त काय म्हणला? मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. आणि जर आपण देवाच्या इच्छेप्रमाणे चाललो, येशू ख्रिस्ताच्या मागे चाललो, तर आपल्या ठाई देखील तो प्रकाश येईल. समाजामध्ये आपल्याला देखील एक नाव होईल, कारण आपल्याला देव काय म्हणतो? मी तुम्हाला ताऱ्यासारखं चमकवल. जर एका डोंगरावरती एक नगर जेव्हा वसतं ते लपत नाही, तसंच आपला प्रकाश हा लोकांपर्यंत चांगला पडल्यानंतर आपण देखील कुठं लपणार नाही, आपण देखील चमकणार आहोत. का चमकणार आहोत? कारण जिवंत परमेश्वर मला चमकवणारा आहे, मी त्याला अनुसरतो, त्याच्या इच्छेप्रमाणे चालतो, तो मला नेहमीच चमकवल. आमेन. मी तुम्हाला हेच सांगतोय प्रियांनो, तरुणांना देखील हेच सांगतोय, चुकीच्या गोष्टीला जाऊ नका. चांगला एक सरळ मार्ग तुमच्यासाठी आहे. अंधकारमध्ये चालाल, धडपडाल, पडाल, लागल तुम्हाला, तुमच्यासाठी देव चाललाय पुढं, प्रकाश ठेवलेला आहे त्यांनी. चांगलं जायचं, आपल्याला चांगल्या मार्गात जायचंय, वाईट मार्गात जायचं नाही. लोकांना विलन नाही आवडत, लोकांना हिरो आवडतो. तुमच्यावरती, तुम्हाला विलन बनायचंय चुकीच्या गोष्टी करून, का तुम्हाला हिरो बनायचंय चांगल्या गोष्टी करून, चांगले सत्कर्म करून. म्हणून आजच्या या वचनामध्ये आपण हेच शिकलो प्रियांनो, की देव प्रकाश आहे आणि प्रकाशाच्या मागं चाला, येशू ख्रिस्ताच्या मागं चाला, येशू ख्रिस्ताला अनुसरा, त्याचे वचनं आपल्या हृदयामध्ये येऊ द्या, त्याला आपल्या हृदयामध्ये येऊ द्या, पवित्र आत्माला आपल्या जीवनामध्ये कार्य करू द्या. म्हणजेच काय, जो प्रकाश आहे तो प्रकाश माझमध्ये देखील दिसल, आणि तेव्हा लोक देखील म्हणतील की हो, तुम्ही खरोखर चेंज झालात. तुमचे जे आशीर्वाद पाहून लोक म्हणतील हो, खरोखर जिवंत देवाची सेवा केली, देवाच्या इच्छेप्रमाणे चाललं, तर आपल्याला देखील यश प्राप्ती भेटेल, जसं या माणसाने ह्याचं जीवन चेंज केल्यानंतर. म्हणून हे फार महत्त्वाचं आहे प्रियांनो. थोडं डीप आहे, थोडं खोलात गेलो आपण, पण हे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. का महत्त्वाचं आहे? कारण जेवढं जास्त आपण वचनाच्या खोलात जाऊ, तेवढा जास्त आपल्याला अर्थ कळेल. आणि जर अर्थ कळला तर आपल्याला खरोखर कळेल की देव आपल्या संबंधी काय बोलू इच्छितो, देव आपल्याला काय, आपल्याकडून काय अपेक्षा आहे देवाची, येशू ख्रिस्ताची काय अपेक्षा आहे, तेव्हा आपल्याला कळेल. म्हणून आपण थोडं खोलात जाऊन डीप अभ्यास करून आपल्याला जास्तीत जास्त वचनाचं नॉलेज आलं पाहिजे. म्हणून आजच्या या भागामध्ये आपण बघितलं की देव प्रकाश आहे. येशू ख्रिस्त देखील म्हणला की मी जगाचा प्रकाश आहे, मला अनुसरा, त्या ठाई अंधकार नसणार आहे. येशू ख्रिस्ताला अनुसरा, येशू ख्रिस्ताच्या मागं चाला, तुमच्या जीवनामध्ये अंधकार कधी येणार नाही. प्रॉब्लेम समस्या येतील, मी नेहमी सांगतो, ख्रिस्ती जीवनामध्ये प्रॉब्लेम समस्या येणार आहेत. बायबल असं कधीच सांगत नाही प्रॉब्लेम समस्या येणार नाही, येणार आहेत.
पण बळ देणारा, यशस्वी करणारा जिवंत देव मजबरोबर आहे, याची ग्वाही मी तुम्हाला देतो. कारण मी माझ्या जीवनामध्ये अनुभवलं म्हणून तुम्हाला सांगतो. अनुभवाचे बोल जसं आपण म्हणतो, हे अनुभवाचे बोल आहेत. जेव्हा देवानी माझा चार्ज घेतला माझ्या जीवनाचा, त्यावेळेस मला सर्व गोष्टीत फाईट करण्यासाठी सामर्थ्य भेटलं, सामर्थ्य प्राप्त झालं. आणि तेव्हा मला यश प्राप्ती भेटू लागली. कधी? जेव्हा मी देवाला स्वीकारलं, आणि तेव्हा मला यश प्राप्ती भेटू लागली. म्हणून आजच्या सुंदरशा वचनाद्वारे देवाचे आपण गौरव करूया. खरोखर देवाने आपल्यासाठी सर्व काही दिलेलं आहे, सर्व काय आपल्यासाठी दिलेलं आहे. आशीर्वाद, चांगल्या गोष्टी, दान, सर्व काही हे आपल्यावरती आहे की आपण काय स्वीकारतो. हे आपल्यावरती आहे की आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय पाहिजे. व्यक्तित्व ये किसी और पे निर्भर नहीं होता है. व्यक्तित्व ये हमारी खुद की देन है. व्यक्तित्व कोणामुळे भेटत नाही आपल्याला, हे आपल्या स्वतःमुळं होतं. अनेकशे लोक म्हणतात ह्याच्या संगत गुणमुळं असं झालेलं आहे. नाही, कोणताही मित्र हे बोलत नाही की चुकीच्या गोष्टी कर नाही तर मी तुला मारून टाकेल. हे आपल्यावरती असतं, आपण चुकीच्या गोष्टी निवडतो. म्हणून चांगलं व्यक्तिमत्व हे आपल्यामुळे आहे, वाईट व्यक्तिमत्व हे देखील आपल्यामुळे आहे. म्हणून आपल्याला निवडायचं आहे चांगल्या आणि वाईट गोष्टी. म्हणून आपल्यापर्यंत मी ठेवतो आणि आशा करतोय आजच्या सुंदरशा वचनाद्वारे आपल्याला काही शिकण्यास भेटलं असेल. जास्तीत जास्त देवाचं वचन तुम्ही लोकांपर्यंत शेअर करा. मला किंवा मला प्रसिद्धी करायचं ह्यामुळं नाही. हे लक्षात ठेवा की जर तुम्ही वचन शेअर करतात, आजचं हे समन, आजची ही सवय जर तुम्ही शेअर करत आहात तर तुम्ही देवाचं वचन हे इतरांपर्यंत पोहोचवतात आणि त्याचे आशीर्वाद हे देव तुम्हाला देण्याशिवाय राहणार नाही. आमेन. आजच्या सुंदरशा वचनावर देवाचे आपण धन्यवाद देऊ. शेवटच्या प्रार्थनेत जाणार आहोत आपण. अनेकशे ऑनलाईन व्ह्यूअर्स आहेत जे दुःखी आहेत, कष्टी आहेत, आजारी असतील, त्यांच्यासाठी देखील मी प्रार्थना करणार आहे. अनेकशे प्रेयर रिक्वेस्ट आमच्याकडे येत आहे. विशेषतः तुम्हाला सांगू द्या मला की आमची जी वेबसाईट आहे www.sanjayjamesthakurministry.org याच्यावर तुम्ही आम्हाला प्रेयर रिक्वेस्ट पाठवू शकता. तुमच्या स्क्रीन्सवर दिलेल्या नंबरवरती आम्हाला तुम्ही कॉल करू शकता. तुमचे जे प्रेयर रिक्वेस्ट्स आहेत त्या आमच्यापर्यंत तुम्ही पोचतील. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा की जे तुम्ही प्रेयर रिक्वेस्ट पाठवता किंवा जे तुम्ही कॉल्स करता हे फक्त माझ्यापुरतं आणि संजय ठाकूर पुरतंच असतं. हे बाकीकडं कोणाकडं जात नाही. ह्याच्या बाबतीत प्रायव्हसी जी आहे ह्याचं पुरेपूर त्याच्याकडे लक्ष ठेवलेलं आहे. म्हणून तुम्ही बिनधास्त आम्हाला कधीही कॉल करा, कधीही तुमची प्रेयर रिक्वेस्ट टाका, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. विश्वासाने करा. कोणतंही कार्य करताना विश्वासाने करा, कारण विश्वासाने केलेलं कार्य हे नेहमी यशस्वी होतं. प्रेज द लॉर्ड. चला आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र सन्मानित सुगे आमच्या प्रेमळ देवा, मनापासून तुझे आभार मानतो, तुला लाख लाख धन्यवाद देतो परमेश्वरा. खरं कर तू महान असा परमेश्वर आहे, तू प्रकाशमय परमेश्वर आहे देवा. म्हणून तुझे आभार मानतो, तुला लाख लाख धन्यवाद देतो देवा. आजच्या वचनाद्वारे तू आम्हाला शिकवलं देवा की प्रकाशाच्या मागं चाला म्हणजेच प्रकाश तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल. म्हणून आम्ही प्रकाशाच्या मागं चालावं असंच तू आम्हाला बनव देवा. म्हणून सुंदरचं वचन सांगण्यास तू मस्त आम्हाला सायमदत केलं देवा. अधिकाधिक लोकांपर्यंत हे वचन पोचव देवा आणि तुझा प्रकाश हा लोकांपर्यंत पोचू दे आणि त्यांना कळू दे की तू किती चांगला आहे. म्हणून तू सहाय्य मदत कर देवा. विशेषतः करून जे ऑनलाईन व्ह्यूअर्स आहेत देवा, या सर्वांना तुझ्या हाती देतो देवा. या सर्वांना तुझ्या हाती घे. जे आजारी आहेत, दुःखी कष्टी आहेत देवा, त्यांना तू बरं कर. येशूच्या नामामध्ये त्यांना तू बरं कर आणि त्यांना तू सहाय्य कर देवा. सर्व बंधनातून त्यांना तू मुक्त कर परमेश्वरा. सर्व चुकीच्या गोष्टींमधून त्यांना मुक्त कर परमेश्वरा. कारण मुक्त करणारा परमेश्वर तू जिवंत आहे. म्हणून तुझे आभार मानतो देवा. जे नोकरी करतात आहे, जे व्यवसाय करतात देवा, त्यांना तू यश दे. त्यांच्याबरोबर तू राहा. जे शिक्षण घेतात देवा, शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांना तू चमको. कारण सर्व काय करणारस तू जिवंत परमेश्वर आहे. म्हणून तुझे आभार मानतो देवा. सर्व काय तुझ्या हाती घे, तुझ्या इच्छेप्रमाणे कर. धन्यता आरणारा येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुढच्या शुक्रवारी आपण परत एकदा भेटणार आहोत. अजून काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत जेणेकरून आपल्या जीवनासाठी ते महत्त्वाचे आहेत. जाताना जरूर शेअर करा, कारण आपण मला नाही तर देवाचं वचन जास्तीत जास्त पसरवत आहोत, त्याचा प्रसार करत आहोत. हे लक्षात ठेवा, कारण देव आपल्याला आशीर्वादित करेल. प्रेज द लॉर्ड. आमेन. Praise the Lord. Gospel is free. However, it takes value to spread the word of God worldwide.
Hence, those who wants to be a part of God's blessing, we always welcome you all. You can contribute by scanning on the provided scanner. Thank you. प्रभु की स्तुति हो। सुसमाचार मुफ्त है, तथापि परमेश्वर के वचन को दुनिया भर में फैलाने की आवश्यकता होती है। इसीलिए जो लोग परमेश्वर के आशीर्वाद का हिस्सा बनना चाहते हैं, हम आप सभी का स्वागत करते हैं। आप दिए गए स्कैनर पर स्कैन करके अपना योगदान दे सकते हैं। धन्यवाद। देवाची स्तुती असो। देवाचे वचन विनामूल्य आहे, परंतु जगभर देवाचा संदेश पसरविण्यासाठी त्याला खर्च आहे। म्हणून ज्यांना देवाच्या आशीर्वादाचे वाटेकरी व्हायचे आहे, आम्ही आपले स्वागत करीत आहोत। दिलेल्या स्कॅनरवर आपण स्कॅन करून आपले योगदान देऊ शकता। धन्यवाद।